चला कृपया सर्वांनी मैदान ताबा सोडायचा आहे. पुरुष मंडळी कृपया मैदानाच्या बाहेर यायचं आहे. पंच पंच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तर पंच म्हणून कार्य करतील निशांत आणि अंपायर लोखंडे, यश लोखंडे. पंच यश लोखंडे कुठे असेल त्याने कृपया लगेच मैदानावर यायचं आहे. हॅलो, सर्वांनी नियम लक्षात घ्यायचे आहेत. 2 टप्पा नो असणार आहे. 2 टप्पा हा लाईन मिळत नाही. 2 टप्पे पडले तो नो असणार आहे. चला स्कोरर साहिल जाधव स्कोर. चला पंच सामना चालू करूया. पहिलाच चेंडू नो. सुंदर असा हा मारला फटका हेमिकेच्या फळीतून आलेला. एक धाव घेण्यात यश आलेलं आहे. तर एक चेंडू आणि 2 धावा. एक चेंडू आणि 2 धावा फलकाव लागल्या. स्कोर नोंद करतील ते साहिल जाधव. आणि हा पूर्ण बॅक टू बॅक नो. नो चेंडू अतिरिक्त धाव. धावसंख्या 1 निवडले. धावसंख्या झाले ती 3. चांगला असा मारल्या फटका होता. दोन चेंडू आणि आउट. पंचानी गडी बाद घोषित केलेला आहे. तर चेंडू फेकून झाले 3 धावा फलकावा लागलेल्या आहेत त्या.
ती बॅटिंग चालू आहे हेमंगी आणि सानिकामध्ये. 3 चेंडू या षटकातले बाकी. नोचा इशारा. अतिरिक्त धावसंख्या 19 वर स्थिरावलेली आहे. नो चेंडूचा फायदा काय घेता येत नाही हेमंगी यांना. उंचावून मारल्या फटका बघे झेल होती की नाही आणि सुंदर अशी झेल. दिदी यांनी सुंदर अशी झेल घेतलेली आणि टीमचे कर्णधार यांना मैदानाच्या माघारी परतवा लावतात. तर त्यांची जागा जाणे हेमांगीची जागा घेते ती हर्षंगी. हो हो, सुंदर असा हा चेंडू होता. हर्षंगीला काही समजला नाही. अजून शेवटचा चेंडू बाकी या षटकातला. धावसंख्या स्थिरवली आहे ती 19 धावावर. यानंतर होणारा सामना आणि नोचा इशारा पंचांचा. भीम आर्मी आणि भीम जल्लोष यानंतर होणारा सामना. ओव्हर झालेली आहे. तर 2 शतकांकी धावसंख्या झालेली आहे ती 20 धावा. तर या मैदानावर मोठे धावाचे मोठे डोंगर उभा करावे लागतील तुम्हाला सानिका आणि हर्षंगी यांना. कारण की समोरच्या संघामध्ये सुद्धा हार्ड हिटर आहेत. यानंतर होणारा सामना भीम आर्मी उर्फे भीम जल्लोष. दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. सुंदर असा हा मारला फटका. निर्धाव चेंडू, एकही धाव नाही. जर सामना विजय व्हायचा असेल तर तुम्हाला मोठे धावा काढणे गरजेचे आहेत. धावा धावत राहायचे आहेत. सुंदर अशी रनिंग. 1 रन. धावसंख्या 1 निवड धावसंख्या झालेली ती 21. माझ्या मते 4 मध्ये मिनिमम 40 धावा झाल्या पाहिजे. सुंदर असा मारला फटका. रन धाव घेण्याची इच्छाच मिळत नाही. ऊन कडक असल्यामुळे धावण्याची सुद्धा इच्छा नाही त्यांची. जर तुम्हाला इथे धावा मोठ्या उभारायच्या असतील तर प्रत्येक चेंडू मागे 1-1 रन घेणे गरजेचं आहे. नऊचा इशारा. बघूया. वा, सुंदर हा क्षेत्ररक्षण आहे. बाउंड्रीच्या बाहेर जाऊन थ्रो बाउंड्री क्षेत्ररक्षण करतायत ती पिलोत्तमा. तर 4+1 धावसंख्या फलकावं लागली ती 26 धावा. सुंदर असं मारलं बघ. 1 धाव घेण्याचं यश आणि 1 धाव पूर्ण घेते की वाहू देते आणि गडी तंबूच्या आसाराला परततय. हर्षंगी जागा घेते ती. तर या षटकातील शेवटचा चेंडू असेल हा. थँक्यू डीजे. शेवटचा चेंडू. अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे. तर मला वाटते संघासाठी सानिकाचं मोठं योगदान ठरलं इकडे. अजूनही 6-7 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया सानिका किती धावा गोळा करते आपल्या संघासाठी. सुंदर मारल्या. बघूया झेल होती की नाही आणि हा सुद्धा चौकार. सुंदर अशी ही फलंदाजी चालू आहे सानिका यांची. शतक संपलेलं आहे.
3 षटकासंख्या अखेर धावसंख्या झाली ती 30 धावा 3-0. भीम आर्मी आणि भीम जल्लोष संघाचे कर्णधार दोघांना लास्ट कॉल असणार आहे, अन्यथा तुम्हाला सामन्याच्या उद्घाटनापासूनच पेनल्टी लागू होईल. नाणेफेकीसाठी लगेच इकडे यायचं आहे. वैयक्तिक 15 धावांवर खेळत आहे ती सानिका. 30 मधले अर्धा धावा फक्त सानिकाचे आहेत. तर भूमिका बघूया, 6 चेंडू कमीत कमी 20 ते 25 धावा गोळा करतात की भूमिका आणि सानिका. बॅट लागले, धावायचं आहे. पंचांनी नो चा इशारा दिलेला आहे. नो चेंडू असणार आहे हा. तर 2 धावा फलकाव लागल्या. धावसंख्या 2 निवड धावसंख्या झाली 32 धावा. ओ हो, सुंदर असा चेंडू. जर बॅटीला बॉल लागला तर कंपल्सरी धावायचेच आहेत तुम्हाला, भले तुम्ही 4 रन धावून काढले तरी हरकत नाही. हो हो, चांगला असा चेंडू होता. सानिकाला काही जमला नाही. मला वाटतं या चेंडूमध्ये षटकार जायला पाहिजे होता. हो हो, अजूनही काय समजले नाही. तर 2 चेंडू निर्धाव पडलेत. सॉरी 3. हो बघूया, झेल होते आणि सुंदर अशी ही रनिंग घेतली. बघा विकेट घेतात की नाही. आणि थोडस हातात काय चेंडू आला नाही आणि एक धाव घेण्यात यश आले. धावसंख्या ती 1 निवडली धावसंख्या झालेली आहे ती 33. 33 धावा फलकावा लागलेल्या आहेत. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी. भूमिकाला आज काही बॅटीला बॉल लागत नाही. शेवटचा चेंडू, काही करून 2 रन धावणे कंपल्सरी आहे. चला, सुंदर असा मारा. झेल होते की नाही. एक धाव पूर्ण, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न करतात की नाही. 4 क्षेत्ररक्षण. तर शतक संपलेलं आहे. 4. तर विजयासाठी 35 धावांची आवश्यकता. 24 चेंडू आणि 35 धावा. चला, भीम जल्लोष संतोष मोहिते तुमचे प्लेयर जमा करायचे आहेत. आणि बबनजी काजारे तुम्ही सुद्धा तुमच्या संघाचे प्लेयर गोळा करायचे आहेत आणि लगेच नाणेफेकी करायची आहे. त्यानंतर होणारा सामना कोणता आहे साहिल? नाही, याच्यानंतर पण लगेच अलाउन्स कोण होतं ना. आपला कोणती टीमचं नाव काय? 85 तुझा कोणता आहे? तर ह्यानंतर होणारा सामना भीम जल्लोष यांच्यानंतर अशोका फायटर आणि पंचशील 11 यांनी रेडी राहायचं आहे. या सिनियरच्या मॅच झाल्यानंतर ज्युनियर मधल्या या संघाची मॅच होणार आहे.
पंचशील 11 आणि अशोका फायटर राहुल जाधव यांचा संघ असणार आहे. आणि हे तुमचा कोण यांचा साहिलचा कॅप्टन कोण आहे? साहिलचा कॅप्टन हर्षल जाधव. राहुल जाधव आणि हर्षल जाधव तुम्ही तुमचा संघ रेडी ठेवायचा आहे. मला सांगतो कॅमेरा मागवड कृपया नाश्ता ज्यांना कोणाला नाश्ता हवा असेल तिकडे नाश्ता घ्यायचा आहे. नाश्ता साऊंडच्या इथे आहे, मनपाच्या बाजूला नाश्ता चालू आहे. ज्यांना पाहिजे असेल लगेच नाश्ता करून घ्यायचा आहे. हे पाणी हे साईड हॅलो कृपया जे दानशूर व्यक्ती होते ज्यांनी काही स्पॉन्सरशिप दिल्या आहेत त्यांनी कृपया या मंचाकडे आपले स्पॉन्सरशिप दिलेल्या वस्तू पोचवायच्या आहेत लगेच. हॅलो 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 तर सलामीची जोडी अक्षता आणि कीर्ती दोन्ही हार्ड हिटर गेलेले आहेत. 24 चेंडू आणि 35 धावा. बघूया हा सामना किती चेंडू मध्ये आपल्या खिशात घेतात की समोरील संघाच्या हातात देत आहेत. तर बबनजी काजारे आणि संतोष मोहिते नाणेफेकीसाठी यायचं आहे. पूर्ण टीम दोन्ही संघ पूर्ण संघ घेऊन इकडे यायचं आहे. तर नाश्ता करू देत पंच चला सामना चालू करा. चला पहिलाच शतक होते हेमांगी सॉरी तनिष्का उर्फ सोनू. 2.9 असणार याची नोंद घ्यायची आहे. चला सामना चालू करा पंच. सुंदर असा हा पहिलाच चेंडू निर्धाव चेंडू सोनूच्या या गोलंदाजीतून. हो सुंदर असं मारल्या फटका. बघूया क्षेत्ररक्षण सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. ओव्हर थ्रोचे रन नाही मिळत आणि थ्रो करताना प्लेअरकडे थ्रो करत जा, कुठे नका फेकू.
तर 2 चेंडू आणि 1 धाव फलकावर लागलेले आहे. तीन चेंडू आणि 1 धाव फलकावर लागलेली आहे. सुंदर असा मारल्या फटका बघूया झेल होतो की नाही. ओहो सुंदर अशी झेल आणि संघाचा हार्ड हिटर हा संघाच्या बाहेर पडतोय. खूप आनंदाचा हा आणि खेळीमेळीचा सामना चालू यांचा. आणि कीर्ती ज्याच्यावर पूर्ण टीमची आशा होती तीच निराशा करून बाहेर येत आहे. कृपया नाश्ता झाल्यानंतर प्लेटा एका जागी जमा करायच्या आहेत. कोणी मैदानाच्या आजूबाजूला फेकू नये. कचरा हा एका जागी ठेवायचा आहे. इथे कचरा कोणती ठेवलेली आहे मागे. तर कीर्ती जागत क्रांती सुंदर असा हा चेंडू होता. एक राजू घ्यायचा प्रयत्न भोचे आत्महत्या करण्याचा प्रयत्न बघूया गडी बाद होते की नाही. आणि अक्षता वाचलेली आहे. तर धावसंख्या स्थिरावलेली आहे ती. एकच धावावर चेंडू फेकून झाले ते 5. शेवटचा चेंडू सुंदर अशी गोलंदाजी 5 चेंडू एकच धाव. सुंदर असा मारल्या फटका बोगिया आणि सुंदर क्षेत्ररक्षण सानिकाकडून एकच धाव. 1 धाव घेण्यात यश आले ते कीर्ती सॉरी क्रांती यांना. तर 1 षटकाखेर धावसंख्या झाली ते 2 धावा फक्त. 18 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. 18 चेंडू 33 धावा. कृपया सर्वांना नाश्ता झाल्यानंतर प्लेटा एका जागी ठेवायच्या मंडपाच्या साईडला. डस्टबिन ठेवलेली आहे तिथेच टाकायचं आहे. तर पुढचा शतक घेऊन आली ती हेमांगी टीमचे कर्णधार. बघूया 6 चेंडू तर 2 धावा झालेल्या आहेत. अजूनही पुढील चेंडू बाकी आहेत आणि किती धावा गोळ करतात क्रांती. सुंदर असा मारला फटका बघा झेलू गच्चार क्षेत्ररक्षण आणि 4 धावा. पंचांचा इशारा 4 धावा. सुंदर असा झेल होता. झेल का जमला नाही. जर विजय मिळवायचा असेल तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. रमाई संघाला मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे इथे. हो आणि 9 चेंडू आणि गडी बाद. आत्महत्या केलेली आहे इथे स्वतःने. काहीच गरज नव्हती पुढे जायची. आणि दुसरा गडी हा माघारतोय तंबूच्या आसराला अक्षता नावाने. तर तिची जागा घेण्यासाठी जात आहे ती. तर मागील 35 धावांमध्ये सानिकांचा वैयक्तिक काहीतरी
15 ते 16 धावा आय थिंक माझ्या मते. तर सानिका वैयक्तिक 16 धावा खेळली होती. पुढील चेंडू हेमंग यांचा असणार आहे भाविकासाठी. ओ हो, काही समजलं नाही. दोन टप्पा नो असणार आहे, याची नोंद घ्यायची सर्वांनी. नो चेंडू तुम्ही मारू शकतायत. जर धावलात आणि बाद झालात तर तंबूच्या माघारी परतावं लागेल. सुंदर असा मारल्या फटका. बघूया क्षेत्ररक्षण घेण्यात हर्षंगी सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. थोडीशी चेंडू फेकताना कुठेतरी घाई करता येते. तर चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. चार चेंडू, 2 चेंडूचा खेळ बाकी या षटकातला. धावसंख्या स्थिरवलेली आहे ती. सुंदर असा मारला फटका. सुंदर आणि गच्चार असं क्षेत्ररक्षण आणि रन घ्यायला काही जमला नाही. तर 8 धावावर धावसंख्या स्थिरवली ती 8 धावांवर. अजूनही या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. ओ सुंदर असा हा चेंडू होता, निर्धाव चेंडू. इथे शतक संपलेलं आहे. तर 12 चेंडू अखेर धावसंख्या झालेली ती 8 धावा आणि अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता विजयासाठी. 12 चेंडू 27 धावा. मोठं असं आव्हान मिळत नाही. तुमच्याकडे चांगले प्लेयर आहेत जे मोठे फटके मारू शकतायत. वजनदार प्लेयर आहेत. त्या षटकार्थांच्या मारण्याची कॅपॅसिटी आहे. फक्त मैदानात जाण्याची वाट बघत आहेत ते. भाविका मोहिते, आपल्या मिस्टरांचं थोडस आदर्श ठेवा. एकातरी षटकार मारा. ओ सुंदर असा मारल्या फटका. बघूया क्षेत्र सुंदर क्षेत्ररक्षण आणि एक धाव पूर्ण. तर 1 ने धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 9 धावा. तर यानंतर होणारा सामना. हो सुंदर असा मारल्या फटका आहे. बघूया गच्चार क्षेत्ररक्षण चांगली आणि खरंच खराब क्षेत्ररक्षण. फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न आणि 4 धावांसाठी हा चेंडू बाहेर. भीम जल्लोष आणि भीम आर्मी. तर नाणेफेकीसाठी यायचं आहे लगेच. संघाचे सर्व प्लेयर्स लगेच इकडे यायचं आहे. सर्व प्लेयर. ओ सुंदर असा मारल्या फटक्या. सुंदर असं क्षेत्ररक्षण हेमग यांचं. ओ हो सुंदर असा मारल्या. हा थ्रो होता. रन नाही. ओव्हर थ्रोचे रन मिळत नाही. ओव्हर थ्रोचे रन मिळत नाही. तर धावसंख्या स्थिरवलेली आहे ती. धावसंख्या 14. अजूनही 21 धावा विजयासाठी. नोचा इशारा पंचाचा. गचार क्षेत्ररक्षण अतिरिक्त धाव. धावसंख्या 2 ने वळी धावसंख्या झालेली आहे ती 16. ओ हो सुंदर असा चेंडू होता वंचितांचा. 8 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. सुंदर असा मारल्या फटका. ओह सुंदर असं क्षेत्ररक्षण. एकच धाव. पंचांनी एकच धाव घोषित केलेली आहे. तर अजूनही 7 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 18 धावा. मंदार मोहिते बॅटिंग बघतायत पण काही मला वाटतं उपयोग होत नाहीये. हो सुंदर असा मारल्या फटका. एक धाव घेणे यश आलेलं आहे. तर ते शतक संपलेलं आहे. 3 षटकांची धाव संख्या फलकाव लागलेली आहे ती 18
आणि 6 चेंडू 6 चेंडू आणि 17 धावा विजयासाठी फार मोठं असं आव्हान आहे. 6 चेंडू 18 धावा. 3 चेंडू खराब, मॅच तुमच्या हातातून जाण्याची शक्यता आहे. चला घाई करा पंच, थोडीशी घाई करा, अन्यथा रन कमी करण्यात येतील. समोरच्या रन टीमला कमी देऊ आम्ही. थोडी घाई करा कॅप्टन, प्लीज थोडीशी घाई करायची आहे. थोडीशी घाई करा. 6 चेंडू आणि 17 धावा पाहिजे. थोडीशी घाई करा. स्कोर बघण्यापेक्षा फिल्डिंग मजबूत करा, विजयी होतील तुम्ही. आणि बॅटिंग आहेत त्यांनी षटकार मारायचा प्रयत्न करा. तर सायली शेवटच्या षटकी घेऊन येईल ती सायली. थोडासा पंच, थोडीशी घाई करा. ओहो, सुंदर असा मारला फटका, दोघीने का समजलं नाही. वंचित आणि सुंदर असा हा क्षेत्ररक्षण केलं, चेंडू थांबवलेला आहे. तर एक चेंडू झालेला आहे विजयासाठी. 5 चेंडू 16 धावा. 5 चेंडू 16 धावा. ओहो, बोनस पॉइंट. नो चेंडू. जर नो असेच चेंडू टाकत बसला तर आपण खरोखर हरू शकतो. सुंदर असा चेंडू, वाईटचा इशारा पंचांचा. विजयासाठी 5 चेंडू 15 धावा. हळूहळू विजय जवळ आणतायत. सुंदर असा मारला आणि सुंदर क्षेत्ररक्षण, एक धाव घेण्यात यश आलेले आहे. तर ओहो, सुंदर असा हा चेंडू होता. एक धाव घेण्याचा प्रयत्न, सुंदर असे ही एक रन घेण्यात यश आलेले आहे. तर शेवटचे 3 चेंडू बाकी. 3 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता. सॉरी 12. 3 चेंडू 3 चौकार. नाही कनेक्ट. सुंदर असा फिल्डिंग आणि सुंदर थ्रो आहे, मस्त थ्रो आहे. असे थ्रो करत राहा. आणि विजयासाठी 2 चेंडू आणि 11 धावा. मला वाटतं विजय हा खिशात घातलेला आहे हेमंगी यांच्या संघाने. फक्त नो पडला. आणि सुंदर असे क्षेत्ररक्षण निमित्ताकडून रन घेण्याचा प्रयत्न, 1 रन घेण्यात यश आलेला आहे भाविका यांना. शेवटचा चेंडू आणि विजय होतोय तो. सुंदर असे क्षेत्ररक्षण आणि हेमंगीचा संघ विजय झालेला आहे. डीजे विजय संघाचे कौतुक, हरले संघाचे अभिनंदन. तर विजयी झालेल्या संघांना प्रतिमा जाधव यांच्याकडून रोख 500 500 रुपयाचा रोख पारितोषिक आले.